आकडा एवढा 50,000चा मोठा होता, त्यामुळे हे घाबरले आणि 25,000 आम्हाला दिले पाहिजे. चिंगारी है भारत की शान है, ये नारी नहीं चिंगारी है भारत की शान है. नमस्कार. कोकण नाऊच्या ऐका हो ऐका या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही एक नवीन आणि सध्या गाजत असलेला चर्चेत असलेला एक विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत. नेमका हा विषय काय आहे, छोटीशी सारांश त्याचा सांगतो. अंबरनाथ मधील पोलीस, तथाकथित पोलीस या कणकवलीमध्ये आले आणि या कणकवलीमध्ये संतोष सावंत यांच्या घरी राहत असलेल्या भारोत्र्याने अल्पवयीन मुलगी पळून आली, तिच्यावर लग्न केलं होतं. तिच्या आईने अंबरनाथमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चौकशीसाठी पोलीस इथे आले. मात्र या सावंत परिवाराचा असा आरोप आहे की या पोलिसांनी आपल्याजवळ तुम्हाला या केसमध्ये गुंतवतो, अन्यथा 50,000 रुपये द्या अशी मागणी केली. मात्र त्यानुसार थोडीशी तडजोड झाली आणि त्या तडजोडीमध्ये जवळ 20-25,000 रुपये देण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे संतोष सावंत यांनी 25,000 रुपये दिले असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकरणाला वळण मिळाले ते संतोष सावंत यांची पत्नी आल्यानंतर. पतीने आपल्या पतीला नाहक 25,000 रुपयाचा भूदंड मिळाला हे ऐकून घेताच तिने दामिनीचं स्वरूप अंगीकारलं आणि थेट त्या पोलिसांना फोन लावला आणि पोलिसांना सांगितलं की पैसे आणून परत द्या. एकूणच आता हे प्रकरण वृत्तपत्रांमधून सुद्धा गाजतंय. मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे, पोलिसांकडून त्यांना काय वागणूक मिळाली, पोलीस कशा पद्धतीचा व्यवहार करतायत आणि खरंच पोलीस आता आशेने पाहण्याजोगे आहेत का, किंवा आशेने पाहण्याचं स्थान म्हणून पोलीस आता खरोखरच आहेत का, या सर्व मुद्द्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. ते स्वतः संतोष सावंत यांच्या पती सोबत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मला सांगा नेमकं हे प्रकरण काय आहे. 12 ऑगस्टला माझी तब्येत बरोबर नव्हती. त्याच्या आधीच 1-2 दिवस म्हणून मी 12 ऑगस्टला मुलीला क्लासला सोडून 10 वाजता कुडाळ येथे श्रीराम मॅटर्निटी होम इथे डॉक्टरांकडे गेले होते. विशाखा पाटील त्यांचं नाव. तिथे गेल्यावर माझा 39वा नंबर लागल्यामुळे तिथे काही वेळ मला उशीर झाला. 12 वाजता मला माझ्या मिस्टरांनी फोन केला आणि म्हणाले की असं आम्ही जे काय भाडोत्री ठेवले होते की त्यांची चौकशी करण्यासाठी अंबरनाथवरून पोलीस आले आहेत. तर म्हटलं काय आहे ते खरंच सांगा आणि त्यांना काय लागेल ती माहिती द्या. मला एवढा वेळ होणार आहे, खूपच वेळ लागेल कारण माझा नंबरच खूप उशिरा होता असं. तर घरी आले 3 वाजता. तोपर्यंत मला काही एक गोष्ट त्यांनी मिस्टरांनी सांगितली नाही की एवढी रक्कम द्यावी लागेल किंवा काय, याच्याबद्दल मला त्यांनी काही सांगितलं नाही. 3 वाजता मी घरी आले. पती आपल्या मुलांना शाळेवरून आणून घरात झोपले होते. जेवले नाहीत म्हणून मी विचारलं असता त्यांनी म्हणाले आधी जेवायला वाढ मग बोलूया असं. बऱ्याच वेळांची विनंती करूनही ते जेवायला बसले आणि मी विचारलं की आता सांगा काय झालंय म्हणून. तेव्हा त्यांनी ती सगळी बातमी मला सांगितली. पोलीस आले. त्यांनी मला आधी ते आमच्या दुकानात जाण्याऐवजी ते घरी गेले होते. घरी जाऊन कुठले पोलीस आले होते? अंबरनाथवरून पोलीस आले होते. त्यांनी घरी आधी गेले आणि घरी जाऊन भाडोत्री आमच्या एकच आहेत वरती. त्यांना विचारलं की इथला मालिक कोण म्हणून, मालक कोण. त्याने सांगितलं की मालकीन नाही आहे, ती बाहेर गेली आहे आणि मालक असं दुकान त्यांचं आहे तिकडे ते भेटतील. ते आमचा शोध घेत दुकानाचा मिस्टरांपर्यंत पोहोचले. दुकानात गेले आणि दुकानात जाऊन मिस्टरांना सांगितलं आम्ही अंबरनाथवरून आलो आहोत. पण त्यांनी आपलं आयडेंटिटी कार्ड दाखवलं नाही. परत ते विदाऊट ड्रेसमध्ये होते. त्यांचा पोलिसांचा गणवेश नव्हता. तरीही पोलीस म्हणून माझे मिस्टर घाबरले थोडे आणि त्यांनी सांगितलं की असं आम्ही मुलगी तुमच्याकडे जो कोण भाडोत्री होता, नागेश मैत्रे ही त्याचं नाव, त्याने मुलगी आणली, ती पळून आणली होती आणि तो तुमच्याकडे राहत होता. तुम्ही त्याला कसं काय ठेवून घेतलात. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आम्ही डायरेक्ट त्याला ठेवलेला नव्हता. आमच्या आधीही त्याच एरियामध्ये दोघांकडे तो भाडोत्री होता. शिवाय त्याला ठेवायला आमच्या समोर एक जाधव म्हणून आहेत, त्यांनी आमच्याकडे त्याला घेऊन आले होते की हा भाडं वेळेवर देईल, त्याला ठेवा म्हणून. त्यामुळे आम्ही त्याला ठेवला होता. असं 2-3 महिने त्याने वेळेवर भाडं दिलं. 2,000 रुपये भाडं आणि 5,000 रुपये डिपॉझिट असा आमचा व्यवहार ठरला होता. फक्त आम्ही त्याची नोंदणी
पोलीसमध्ये केली नव्हती. असं तेवढं काय आम्हाला त्याचं माहितीच नव्हतं की भाडतरी ठेवता तेव्हा नोंद त्याची पोलीस स्टेशनमध्ये करावी लागते. हे माहीत नसल्यामुळे आम्ही तसं काय न करता त्याला ठेवला. 3 महिने त्याने भाडं वेळेवर दिलं, लाईट बिल दिलं नव्हतं आणि डिपॉझिटचीही रक्कम त्याने दिली नव्हती. त्याला ठेवलं. त्याचे आणि आमचे सगळे संबंध चांगले होते. माझी मुलं त्यांच्याकडे जाणं येणं सगळं व्यवस्थित होतं. पण शेवटच्या 3 महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या आधी त्याने भाडं दिलं नाही आणि लाईट बिल तर त्या दिवसापासून दिलं नव्हतं. म्हणून माझा आणि त्याचा आदल्या दिवशी भांडण झालं. नवरात्रीचे दिवस होते ते असं. आणि 17 ऑक्टोबरला तो पळाला. मी त्याला सांगितलं की माझं जर भाडं आणि लाईट बिल दिलं नाहीस तर मी पोलिसात तक्रार करेन. त्यामुळे मी घरात नसताना, आम्ही कोण घरात नसताना त्याने 17 ऑक्टोबरला तो बायकोला घेऊन शेजारच्या भाडतऱ्याने सांगितलं की आम्ही बांगड्या भरायला जातो म्हणून. आणि तो गेला, तो अजूनपर्यंत काही वापस आलेला नाही. आणि आता काही दिवसांनी, जवळजवळ वर्ष होईल, ऑक्टोबर महिन्यामध्ये हा पोलीस तपासाच्या बाबतीत निमित्ताने म्हणून हे अंबरनाथचे पोलीस आले. कसला पोलीस तपास? अंबरनाथ पोलिसांनी त्यावेळेला काय सांगितलं? कसली तक्रार आहे दाखल आणि कशाचा तपास आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बोलण्याचं काय करायचं? त्यांनी सांगितलं की त्याची नागेश मैत्रे ही हा ज्योतीला घेऊन, म्हणजे त्या मुलीचं नाव ज्योती, तिला अल्पवयीन आहे ती आणि तिला पळून आणून तिच्यावर अत्याचार केला असं तिच्या आईने आरोप केला आहे. आणि त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. अच्छा, मग त्यानंतर तुमच्या मिस्टरांशी त्या पोलिसांचं काय बोलणं झालं? मिस्टरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला का ठेवून घेतलं आणि तो कधीपासून राहत होता आणि कधी त्याला तो गेला तुमच्याकडून याविषयी विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला 15 फेब्रुवारीला ठेवला होता आणि तो ऑक्टोबरच्या 17 तारीखला तो गेला. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीचे दिवस होते तेव्हा तो काही न सांगता निघून गेला, पळूनच गेला एक प्रकारे. नाही, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मिस्टरांना त्यांनी गोळं जाईल असं काही सांगितलं का किंवा काय पैशाची मागणी केली? आधी त्यांनी डायरेक्ट पैशाची मागणी केली नाही. त्यांनी फक्त सांगितलं एवढे की माहिती त्याची दिली आणि म्हणाले की चला पोलीस स्टेशनला जाऊ. त्यांनी आपल्याच गाडीमध्ये त्यांना बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आपली गाडी त्यांनी पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर उभी केली आचरा रोडला आणि त्यांना घेऊन त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गेले. पण पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये न नेता स्वतः ते व्हरांड्यामध्ये बोलायला लागले आणि ह्यांना लांब उभं केलं होतं त्या रोडवर, पण पोलीस स्टेशनच्या आतमध्ये असं. आणि ते त्यांनी आपापसात काय ते चर्चा केली आणि ह्यांना येऊन मोबाईलवर एक 50,000चा आकडा टाईप करून ह्यांना दाखवला. तुम्हाला जर या केसमधून वगळायचं असेल आणि तुम्हाला अटक व्हायची नसेल तर तुम्ही असं एवढी रक्कम आम्हाला दिली पाहिजे. आकडा एवढा 50,000चा मोठा होता. त्यामुळे हे घाबरले आणि म्हणाले मला काय हे देणं एवढी रक्कम शक्य नाही. त्यावरून पुन्हा ते एका बाजूला गेले आणि त्यांनी 25,000ची पुन्हा यांच्याकडे मागणी केली. 25,000 आम्हाला दिले पाहिजेत असं. त्यावर माझे मिस्टर म्हणाले थांबा थोडा वेळ, मी सांगतो काहीतरी. नंतर त्यांनी आपला फोन नंबर यांना दिला. एका तासाच्या आत रक्कम जमा करा आणि आम्हाला ह्या नंबरवर फोन करा. ते PSI डोंगरे यांचा नंबर होता आणि तेच ह्या केसमध्ये त्या केसविषयी आमच्याकडे माहिती करायला आलेले ते असं. आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिस्टरांनी तुमच्याशी किंवा इतर काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला का की पोलीस माझ्याकडे पैसे मागतात? तर त्यानंतर मिस्टरांनी तुमच्या काय केलं? आधी त्यांनी आमच्या दुकानात एक कामाला असतात माणूस, त्यांना सांगितलं असं म्हणतायत. आपल्याला एकट्याला डेअरिंग होत नाही पोलीस स्टेशनची पायरी चढायला, म्हणून ते त्यांना घेऊन गेलेले. त्यामुळे तो फिक्स एक माझा साक्षीदार आहे. मिस्टरांनी त्याच्यानंतर किती रुपये आणून दिले, कुठे आणून दिले, कोणाला आणून दिले, ते पोलीस त्यावेळेला ड्रेसमध्ये होते का? कशा पद्धतीने त्यांना पैशाची डिलिव्हरी करण्यात आली? ते ड्रेसमध्ये नव्हतेच. आणि एक म्हणजे त्यांनी आल्यापासून आपलं आयडेंटिटी कार्ड त्यांनी दाखवलं नव्हतंच असं. पण मागणी केल्यावर माझ्या मिस्टरांनी बँकेत जाऊन 50,000ची रक्कम आणली. पण त्यांना एका खिशात त्यांनी 20,000 ठेवले आणि जो माणूस माझा सुरुवातीपासून होता, जो साक्षीदार मेन आहे, त्याच्याकडे 5,000 रुपये दिले आणि त्यांना फोन केला, रकमेची तरतूद केलेली आहे असं. तर त्यांनी सांगितलं की आमची गाडी बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसच्या बाजूला समोरच गाडी पार्क केलेली आहे, सिल्वर कलरची स्विफ्ट गाडी आहे. त्यामुळे तुम्ही तिथे या त्या एरियामध्ये आणि तिथे येऊन गाडीमध्ये येऊन आमची रक्कम द्या म्हणून असं. तर ते रक्कम घेऊन आपल्या खिशात 20,000 आणि त्या साक्षीदाराच्या खिशात 5,000 रुपये दिले. निदान 20,000 5,000 आपले कमी होतील. रक्कम द्या म्हणजे त्यांनी अमुक माणूस उभा असेल का किंवा ती रक्कम कुठे आणून ठेवा असं काय इंडिकेशन दिले होते का? हो, गाडी आमची इथे उभी आहे, इथे या म्हणाले आणि मग सांगतो असं. तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की
गाडीमध्ये बोलवलं. गाडी पार्क केली होती. त्याच्यातली एकच फक्त आतमध्ये राहिले PSI डोंगरे आणि त्यांचे 2 सहकारी खाली उतरले आणि गाडीच्या बाहेर उभे राहून हे गाडीमध्ये बसून यांना सांगितलं की आम्ही हातात रक्कम घेणार नाही, गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या मागे जो कप्पा आहे त्याच्यामध्ये ती रक्कम ठेवा. त्यांनी सांगल्याप्रमाणे ह्यांनी ड्रायव्हरच्या सीटच्या मागे कप्प्यामध्ये 20,000 ठेवले. तर 20,000 पण नको, आम्हाला 25 पूर्ण रक्कम पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि 5,000 पुन्हा मग त्यांनी माझा जो मेन साक्षीदार आहे त्याने त्याच्यामध्ये आपल्या खिशातले 5,000 ठेवले. मिळून एकूण 25,000 रुपये त्यांच्या सीटच्या मागे ठेवण्यात आले. मित्रांनो, पाहिलं किती भयंकर घटना आहे ही. खरंच ते जर पोलीस असतील आणि पोलिसांकडून जर अशी वर्तणूक होत असेल तर या समाजातील लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न मात्र अधोरेखित राहतोय. मात्र या सगळ्या प्रकरणाला यानंतरच खरी ट्विस्ट मिळाली आहे, कारण संतोष सावंत यांच्या या मिसेसने त्यानंतर रणरागिणीचं रूप धारण केलं. आणि काय घडलं पाहूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्हाला जर या केसमधून बोलायचं असेल आणि तुम्हाला अटक व्हायची नसेल तर तुम्ही असं एवढी रक्कम आम्हाला दिली पाहिजे. आकडा एवढा 50,000चा मोठा होता, त्यामुळे हे घाबरले आणि 25,000 आम्हाला दिले पाहिजे. चिंगारी है, भारत की शान है, ये नारी नहीं चिंगारी है, भारत की शान है. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली AICTE व DTE मान्यता प्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न. विभागवार प्रवेश क्षमता: मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. सुविधा: LCD प्रोजेक्टर आणि व्हिडिओ लेक्चर क्लासरूम, तज्ज्ञ आणि अनुभवी तसेच उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, 30,000हून अधिक पुस्तके असलेले डिजिटल ग्रंथालय, कॅन्टीन, स्विमिंग पूल आणि जिम, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी. सिंधुदुर्ग TCS सॉफ्टवेअरद्वारा मुलांची हजेरी आणि सातत्याने पालकांशी संपर्क. विद्यार्थ्यांची आठवड्यातून 2 वेळा मोफत वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिकेची सुविधा. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क करा सागर सईकर 9561 24 70 00, समीर वांगणकर 9420 89 78 03, देवेंद्र भोसले 9960 43 17 36, सुयोग सावंत 9420 45 54 88. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स, नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 हॉलमार्क दागिन्यांचे शोरूम, 30 वर्षांची परंपरा, शुद्ध सोने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 023 67 232 892. वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा. साजरा करा कोकण 9 सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा. आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 023 67 231 400 अथवा 9404 39 52 90. ईमेल ID kokan.now@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. तुम्हाला जर या केसमधून बोलायचं असेल आणि तुम्हाला अटक व्हायची नसेल तर तुम्ही असं एवढी रक्कम आम्हाला दिली पाहिजे. आकडा एवढा 50,000चा मोठा होता, त्यामुळे हे
घाबरले आणि 25,000 आम्हाला दिले पाहिजे. चिंगारी है, भारत की शान है, ये नारी नहीं चिंगारी है. भारत की शान है. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोकण नावच्या ऐका या विशेष कार्यक्रमात आता आपल्या सोबत आहे शीतल सावंत. गेले 2-3 दिवस जे वृत्तपत्रामधून सगळं प्रकरण गाजते पोलिसांचं की अंबरनाथहून पोलीस आले आणि मात्र यांच्याकडून पैशाची मागणी केली, हे जे सगळं प्रकरण गाजते त्यामुळे नेमक्या आपल्या सिंधुदुर्ग कणकवलीतील पोलिसांचा काय हलगर्जीपणा होता वगैरे या सगळ्या स्वतः त्या आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्या स्वतः सगळं सांगतायत. मात्र हे सगळं आपण पूर्वाधामध्ये ऐकलं की नेमकं प्रकरण काय आहे, कशासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली गेली. मात्र आता उत्तरार्ध फार ट्विस्ट देणारा आहे तो अशासाठी की यानंतर सगळ्या ह्याच्यामध्ये या शीतल सावंत यांनी रणरागिणीचं रूप घेतलं आणि जे पोलीस तिकडे पैसे घेऊन गेले होते त्यांना पुन्हा आणून पैसे द्यावे लागले. नेमकी काय घटना आहे मॅडम, मला सांगा, तुम्हाला ही घटना कधी कळली, त्यानंतर तुम्ही काय पाऊल उचललं? मिस्टरांनी दुपारी 2 वाजता मुलांना घेऊन घरी आले. मी दुपारी 3 वाजता डॉक्टरकडून घरी आले. घरी आल्यावर बघितलं मिस्टर झोपले होते आणि जेवलेही नव्हते. आजपर्यंत आमच्या घरात असं झालं नाही कधी. मी नसले तरी त्यांनी मुलांना जेवण वाढून ते जेवून भांडी ठेवून आपण नंतर आराम करतात. आज हे चित्रच उलटं दिसलं. मी विचारलं, म्हटलं काय झालं, तर त्यावेळी त्यांनी काही सांगितलं नाही, गप्प राहिले. अनेक विनंत्या करूनही ते नंतर जेवायला आले आणि मग मी थोडे जेवल्यावर त्यांना थोडं जेवायला दिलं आणि विचारलं काय झालं ते नेमकं सांगा, खरं खरं सांगा, एकही शब्द खोटा बोलू नका. मग त्यांनी सांगितलं की असे पोलीस आले होते, त्यांनी माझ्याकडे 50,000ची मागणी केली, पण आम्ही 25,000 देऊन ते 25,000 घेऊन गेले. मी विचारलं, तुम्ही जी रक्कम दिली ही आपला एक पहिला गुन्हा आहे, लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे. जरी मी कायद्याच्या जास्त शिक्षण नसलं तरी मला कायदा हा थोडाफार कळतो, म्हणून मी सांगितलं आपली पहिली चुकी झाली, तुम्ही 25,000 त्यांना दिले. असं एक वेळ दिले तर म्हटलं कोण होतं तिथे, कोणी दिलं आणि कसं दिलं हे मला त्याने सांगितलं. कसे दिले, कोणी दिले, किती दिले हे सगळं सांगितलं. मी सांगितलं त्यांनी काय त्यांना पकडण्यासाठी आपण काय करू शकतो, तुमच्याकडे काय फोन नंबर वगैरे दिला आहे काय, तर ह्याने सांगितलं की मला एक सगळ्यात महत्वाचं असं ऐकायचं की तुमच्या पतीला 25,000चा चुना लावला गेला हे कळल्यानंतर तुमची मनस्थिती काय होती? एकदम शॉक. कारण नसतानाही, आपली चुकी नसतानाही एखाद्याने आपल्याला येऊन भीती दाखवून आणि पैसे घेऊन जाणं हा मोठा त्याचा गुन्हा होता. माझा गुन्हा नसल्यामुळे मी भियालेच नाही. तसं पाहता फक्त ते पैसे कसं मिळवायचं हा विचार डोक्यात माझ्या होता. मी त्यांना सांगितलं मला त्यांचा फोन नंबर द्या. ते हे म्हणाले की नंबर कशाला, गेले ना एकदा जुगार खेळलो असं समजा आणि ते पैसे गेले असं समज आणि तू जेव आणि झोप चल. आणि 4:30ला मी त्यांना फोन ताबडतोब माझ्या मोबाईलवरून फोन डायल करून त्या PSI डोंगराईंना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही माझ्या घरी आला होतात आणि माझ्या मिस्टरांकडून रक्कम नेली. ते म्हणे मी रक्कम घेतलीच नाही. हो नाही घेतली ना तर बघू, पण हे वरचा जो माळा आहे घराचा तो माझ्या नावे आहे आणि खालील माळा आहे तो खालील भाग माझ्या मिस्टरांच्या नावे आहे. वरील भागाची मालकीण मी आहे, त्यामुळे तुम्हाला जे काय विचारायचं आहे, जे काय केस करायची ती माझ्या नावे करा, मला घेऊन चला, मला अटक करा, पण माझ्या मिस्टरांकडून जी नेलेली रक्कम आहे ती वापस घेऊन या आणि मला द्या. तुम्ही आहात कुठे, मी प्रश्न विचारला त्यांना. त्याने सांगितलं आम्ही आजरा येथे आहोत, आम्ही जायला गेलो, 8 दिवसानंतर येऊ. मी सांगितलं 8 दिवसानंतर चालणार नाही, आता या क्षणी तुम्ही रिटर्न फिरा आणि माझी रक्कम द्या, अन्यथा मी 2 तासाच्या आत नाही आला तर 7:01 मी कणकवली पोलीस स्टेशनला असेल आणि तिथे मी तक्रार देईन की माझ्या नवऱ्याला खोट्या दबावामध्ये आणून खोटी केस सांगून त्यांच्याकडून पैसे उकळून पैसे लंपास केले अशी फसवणुकीची खोटी आळ तुमच्यावर खोटं हे केल्याबद्दल मी तुमच्यावर केस करेन. नाही आणलात तर मी तुम्हाला काय सोडणार नाही. तरी ते म्हणाले की मी रक्कम घेतलीच नाही. असं होऊ शकत नाही. म्हटलं माझ्याकडे सगळे साक्षीदार आहेत, पैसे देणाराही साक्षीदार आहेत, पैसे आणले तेही साक्षीदार आहेत, प्लस तुमचा CCTV मधील कॅमेरा मध्ये तुम्ही जे आहात ते मी सगळ्यांना दाखवेन आणि ते पोलीस स्टेशनलाही सांगेन. असं ह्याने त्यांनी फक्त मागे येतो एवढं फक्त म्हणाले, पैसे वापस देतो हा त्यांनी शब्द काढला नाही. मी मागे येतो, तुम्ही तिथेच थांबा, दुकानातच राहा,
मी 2 तासामध्ये येतो. दर्शक हो, खरोखरच या रणरागिणीला मानावं लागेल. आपल्या पतीचे म्हणजे आपले पैसे, गेलेले पैसे तिने मिळवण्यासाठी जे काय रौद्ररूप धारण केलं आणि त्या तथाकथित जो कोण PSI अधिकारी आहे डोंगरे नावाचा, तो बंधू आहे, तो कोण की खरा आहे हे कालांतराने स्पष्ट होईल. मात्र त्या माणसाला आणि त्या संपूर्ण टीमला मागे आणून आपले पैसे परत द्यायला लावणाऱ्या या महिलेला खरोखरच सलाम. खरंच असं महिलांनी सुद्धा जर धाडस केलं तर काय करू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे या सुरुवातीला आपण आधी या महिलेला पहिला सलाम करूया की तिने खरोखर चांगलं धाडस दाखवलं आणि अशा धाडसाची आज गरज आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, तो पोलीस असेल किंवा अन्य कोणी असेल. आता या शीतल सावंत यांनी पैसे कशा पद्धतीने मिळवले, ते किती वेळा पुन्हा रिटर्न आले आणि कुठे पैसे दिले हे आता पुन्हा त्यांच्याकडून जाणून घ्या. मॅडम सांगा, त्यानंतर ते किती वाजता आले, कुठे पैसे दिले आणि काय सांगितलं? 4:30ला मी फोन केला, 2 घास फक्त जेवले आणि 5 वाजता मी निघाले. जेवता जेवता मी माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग केला, त्यांना पकडायचं तर त्यांची पूर्वतयारी केली पाहिजे, अन्यथा आपली रक्कम मिळवण्यासाठी म्हणून ती पूर्वतयारी केली पाहिजे. जर काय उद्या त्यांनी हे केलं, तिथे दुकानात येऊन काय बाचाबाची केली तर वाटल्यास 2 हातही करायला मागे यायचं नाही, असं मी पूर्ण मनाशी ठरवून घरातून बाहेर पडले. गाडी हाय स्पीडने चालवली, अगदी कधी कणकवलीमध्ये एवढ्या स्पीडने मी गाडी चालवली नाही. तेवढ्या स्पीडमध्ये जाऊन मुलीला घरी सोडून मी एक व्हिडिओ शूटिंगसाठी एक हे केली, दुकानात व्हिडिओ शूटिंग करायचा प्लॅन केला. तो प्लॅन आखून मी ताबडतोब हे पोलीस स्टेशन गाठलं. 6 वाजता मी पोलीस स्टेशनला होते. मला वाटतं त्या 6 वाजताच्या दरम्यान वार्ताहर, जे काय आपल्या कणकवलीतील वार्ताहर, ते तिथे भेट द्यायला येतात. पण माझी त्यांची ओळख नसल्यामुळे थोडी चुकामुक झाली. पण त्यांनी मला बघितलं की मी पोलीस स्टेशनला आहे. ते नंतर तुम्हाला समजेल की काय झालं ते. संध्याकाळी 6 वाजता मी पोलीस स्टेशनला गेले. तिथे तक्रार दाखल करतात त्या विभागामध्ये जाऊन तिथे एक मॅडम होत्या. त्यांना मी या घटनेची पूर्ण कल्पना दिली. अगदी सकाळी घडल्यापासूनची संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी त्यांच्याकडे जाईपर्यंतची संपूर्ण माहिती त्यांना सांगितली. आणि आता कुठल्याही क्षणी ते अंबरनाथचे पोलीस येतील आणि माझ्या दुकानात येऊन माझ्याशी बोलणी करतील आणि ते रक्कम देतील की नाही ह्याचा मला संशय असल्यामुळे आणि माझी रक्कम मला परत मिळण्यासाठी तुमची काहीतरी मला मदत द्या, अशी मी त्यांना विनंती केली. तर त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला की तुम्हाला आम्ही काय मदत देणार, असं मला विचारलं. मी सांगितलं की मला तुमच्या बायच्या अगदीच ते आले दुकानात आणि रक्कम मला नाही दिली तर तुमच्या वेशातील एक साधा पोलीस तिथे आय विटनेस म्हणून मला द्या आणि प्रसंग आलाच तर त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि त्यांना पकडावं, यासाठी म्हणून मला तुमची मदत पाहिजे आहे. त्यासाठी मला तुमच्याकडचा एक पोलीस बिना ड्रेसमधला साध्या वेशातील द्या. मी माझा कामगार आहे म्हणून मी दुकानात उभा करून त्याला ठेवेन असं. आणि प्रसंग आला तर त्याला साक्षीदार म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून मला ही मदत तुमची पाहिजे आहे. तर त्याने मला सांगितलं की आम्ही तसं मदत तुम्हाला देऊ शकत नाही. मग मी त्यांना परत विचारलं की मग मी काय करणार, तुमची मला मदत कशी काय मिळणार. तर त्याने सांगितलं की ते ऐकले नाहीत तर त्यांना घ्या आणि आमच्याकडे या. आता मला सांगा, त्यांना घ्या आणि आमच्याकडे या, ते लहान बाळ नाही 5 वर्षाचं 4 वर्षाचं की त्याला एका कमऱ्यावर एक एका कमऱ्याला एक असे तिघांना घेऊन मी येईन. बरं, त्यांच्यासोबतही येईन मी. कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? कणकवली पोलीस स्टेशनच्या कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? तिथे एक मॅडम होत्या, संध्याकाळच्या, गोऱ्याच्या होत्या आणि चष्मा लावलेला. मी कदाचित माझ्या लक्षात नाही आलं त्यांचं नाव बघायचं असं, त्यामुळे मी नाव त्यांचं बघितलं नाही. एवढं झालं असं. मग मी तिथून आले आणि दुकानात आले. थोड्या वेळातच ते 6:45ला ते डोंगरे आणि त्यांचे 2 सहकारी दुकानात आले. पण ताबडतोब आपण आले नाहीत. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला पुढे पाठवलं आणि सांगितलं की त्यांना घेऊन अशा कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ये, आम्ही तिथे सरबत पितो म्हणून सांग आणि त्यांना दोघांनाही घेऊन इथे ये. पण पहिलं मला नाही बोलवलं, पहिला सावंतांना बोलवलं की परस्पर त्यांच्याकडे रक्कम देऊन ते पलायन करू शकत होते असं. आणि मी सांगितलं की मी किंवा माझा नवरा दुकान सोडून कुठेही येणार नाही, तुम्हीच इथे या असं. 2 वेळा त्यांना मी निरोप पाठवला. 3ऱ्या वेळेला ते आले आणि पहिले आधी त्यांचे 2 सहकारी पुढे आले, नंतर ते PSI आले डोंगरे. आणि मी आधी पहिले आल्या त्यांना विचारलं की केसचे मला कागदपत्र दाखवा असं. त्यांनी केसची कागदपत्र दाखवली. मी त्या मुलीचा कबुली जबाब वाचला, त्यात माझं नाव कुठेही नव्हतं, शीतल सावंत म्हणून. तिने जो पत्ता दिला होता तो असा होता की काशी कलेश्वर देवळाकडील
सावंत यांचं घर यांच्या घरी आम्ही राहत होतो. मी त्यांना सांगितलं पहिला पॉईंट सर की याच्यात माझं नाव कुठेही नाही, माझं नाव शीतल सावंत आहे, इथे फक्त सावंत यांच्या घरी. आणि दुसरे पॉईंट म्हणजे माझं घर देवळापासून कितीतरी फुटावर अंतरावर आहे, देवळाकडे माझं घर नाही, त्यामुळे हा ॲड्रेस हा पत्ता मला मान्य नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ती मुली 11वी शिकलेली असं तिने मला सांगितलं. माझं शिक्षण 11वी आहे, तिला इंग्रजी वाचता लिहिता सगळं येत होतं, हेही मला माहीत होतं. 6 महिन्यामध्ये तेवढं मला चांगलं समजलं होतं की ही मुलगी 11वी शिकलेली आहे आणि तिला लिहिता वाचता येतं. म्हणून मी खाली तिची सही बघितली तर तिची सही लहान मूल जसं करतं ज्योती असं मराठीमध्ये 2च अक्षरं होती ज्योती. मग म्हटलं जी मुलगी 11वी शिकली आहे ती मुलगी ABCD तर तिला येतं, मग ती मुलगी अशी सही का करणार ज्योती म्हणून फक्त मराठीमध्ये, तिची नक्की सही इंग्रजीमध्ये हवी होती. तुम्हाला काय म्हणायचं की तो कबुली जबाब जो तिचं स्टेटमेंट जे होतं ते पण खोटं होतं, ते टाईप केलेलं होतं, हाती लिहिलेलं तर अजिबात नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर माझा संशयच होता त्या कबुली जबाबावर, किंवा त्या कबुली जबाबावरची सही ती अन्य कोणीही केलेली असेल. पण जर तिला म्हणतात ना ती की अल्पवयीन आहे तर ती अल्पवयीनही मला मान्य नाही असं मी त्यांना सांगितलं. तर त्यानंतर ते आडेवेडे घ्यायला लागले, रक्कम पण द्यायची हे नाही म्हटलं. तरी मी त्यांना सांगितलं की साहेब माझे पैसे जसे नेलात ते परत करा, नाहीतर मी आता या क्षणाला परत पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. त्यानंतर त्यांनी 6:30 वाजल्यापासून आल्यापासून त्यांनी 7 वाजवले मला पैसे द्यायला, आणि मला त्यांनी धमकी द्यायला लागले की जर तुम्ही इथं म्हणजे नंतर तुम्हाला ही मुलगी त्रास देऊ शकते, की सांगेल की आमची एवढी रक्कम मी तुमच्याकडे ठेवली होती, एवढं सोनं माझं होतं मी तुमच्याकडे ठेवलं होतं ते तुम्ही मला माझं परत द्या असं. मग तुम्ही कुठून देणार? तर मी म्हटलं की जेव्हा ही घटना होईल ना पुन्हा ती केस करेल तेव्हा पाहिलं जाईल, पण आधी माझी रक्कम परत करा असं. मग त्यांना फोन आला आणि कुणाचा तरी, आणि त्यांनी मग 7 वाजता माझी रक्कम परत दिली. पण 6:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ते रक्कम माझी द्यायच्या कबुलीत नव्हते असं. मग मी सांगितलं की तुम्ही नाही दिलात तरी माझी पूर्णपणे तुम्हाला अटकवण्याची पण माझी सोय झालेली आहे. देऊन लगेच निघून गेले का थांबले का? लगेच निघून गेले, पण आमची रक्कम आम्हाला हातात न देता त्याच माणसाकडे ज्याने रक्कम दी ठेवली होती ते माणूस आणि आमच्या दुकानातील एक कामगार यांना त्यांनी बोलून पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन गेले, गाडी जिथे पार्क केलेली होती तिथे, आणि त्यांच्याकडे रक्कम दिली, डायरेक्ट माझ्या हातात दिली नाही. आणि जोपर्यंत त्यांनी रक्कम दिलेली आम्ही मोजून घेतली नाही तोपर्यंत मी माझ्या कबुली जबाबावर सही केली नाही. माझी रक्कम मी मोजून घेतली 2-3 वेळा आणि नंतरच मी माझ्या कबुली जबाबावर त्यांना सही दिली आणि माझा कबुली जबाब घेऊन ते गेले. पण पोलिसांना घाबरून मला जी काही मदत मिळाली नाही, पोलिसांकडूनही नाही आणि आमच्या व्हिडिओ शूटिंगलाही मी करत होते त्या माणसानेही पण पोलिसांना घाबरून मला ती मदत द्यायला नकारली. म्हणजे पोलिसांचा दरारा एवढा आहे की त्यांच्या लफड्यामध्ये कोण पडायला मागत नाही. एकूणच पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेनंतर एक महिला कशी स्ट्रगल करत होती न्याय मिळवण्यासाठी, आपले पैसे मिळवण्यासाठी, त्यानंतर पोलिसांना या जे कोण तथाकथित पोलीस होते त्याच्यावर कारवाई होण्यासाठी हा महिलेचा संघर्ष सगळा आपण पाहतोय. मात्र खरं पोलीस कायद्याचे जे रक्षक आहेत तेच आता भक्षक बनलेले आहेत, याचंच हे उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नंतर शीतल सावंत यांनी नेमकं कोणतं पाऊल उचललं, ती कुठल्या अधिकाऱ्यांकडे गेल्या आणि त्यांना त्या पोलीसच डिपार्टमेंटच्यावर कारवाई करायची असल्यामुळे काय त्यांना ते सहन करावं लागलं, त्यांची काय उत्तरे होती हे जाणून घेऊया. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात अधोरेखित करणारा जर कुठला मुद्दा असेल तर तो हा आहे की मुळात अंबरनाथचे पोलीस जर तशी जर केस त्याच्यावर दाखल झाली असेल अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराची, तर कदाचित यांचं स्टेटमेंट, सावंत कुटुंबियांचं स्टेटमेंट हा सबळ पुरावा ठरला असता. मात्र पोलिसांची खरंच मानसिकता होती का की सबळ पुरावे गोळा करून त्याच्यावर अगदी कठोरातले कठोर गुन्हे दाखल करायचे, ती अशी मानसिकता तर या सगळ्या याच्यामधून दिसत नाही. मात्र पोलिसांचा हा संघर्ष शेवटच्या अंतिम टप्प्यात शीतल सावंत यांनी कसा दिला हे जाणून घ्या त्यांच्याकडून. मला सांगा त्यानंतर तुम्ही काय केला, कणकवलीचे कुठले अधिकारी होते, नाव द्या स्पष्ट, कारण इथे आपल्या दर्शकांना कळू दे की कुठल्या पद्धतीचे अधिकारी पोलीस खात्यात इकडे आपले रक्षक म्हणून आहेत. त्यामुळे नाव घेऊन अगदी बोला तरी काय वावगं ठरू नये. काय घडलं त्याच्यानंतर तुम्ही काय केला
एसपी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? मी ही घटना घडल्यानंतर 13 ऑगस्टला संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाऊन कणकवली पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सांगितलं की माझे पैसे मला परत मिळाले, पण मी लेखी तक्रार देत आहे, पण त्यांनी त्याची काही गरज नाही असं सांगितल्यावर मी घरी आले. 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्टला मी पुन्हा माझी लेखी तक्रार तयार करून एका कागदावर लिहून 16 ऑगस्टला मी SP ऑफिसला ओरोस या मुख्यालयात गेले. तिथे गेल्यावर खाली काउंटरला विचारलं असता मी सांगितलं की मला SP साहेबांना भेटायचं आहे, अशी अशी घटना घडली, त्याविषयी मला लेखी तक्रार द्यायची आहे. त्या मॅडमांनी मला होम साहेब डिपार्टमेंटचं चिठ्ठी दिली आणि तिथे जाऊन त्यांना आपली घटना सांगा असं सांगितलं. मी तिथे गेल्यावर मला तिथलं चित्रच जरा वेगळं वाटलं. मी त्या मॅडमांना सांगितलं की अशी अशी घटना घडली आहे, त्याविषयी मी आले आहे. त्या पोलीस अधीक्षक असून त्यांनी एवढी मोठी आपल्या सिंधुदुर्ग भागातली घटना वाचली नाही पेपरमध्ये, हे पण मला आश्चर्यकारक होतं. तुमच्याच पोलीस डिपार्टमेंटची जर बातमी तुम्ही पोलीस अधीक्षक असून तुम्ही जर वाचली नाही, एवढे दिवस झाले असून तुम्ही वाचले नाही, हे मला आश्चर्यकारक होतं. मी त्यांना लेखी तक्रार दाखवली, त्यांनी बघितली. माझ्याकडे त्यांनी विचारलं की तुमच्याकडे फोन नंबर आहे का त्या PSI डोंगरेंचा. मी नंबर दिला त्यांना. त्यांनी आपल्या तिथल्या फोनवरून फोन नंबर डायल केला आणि डोंगरेंशी संपर्क साधला. डोंगरेंनी फोन उचलला आणि ह्या मॅडमांनी त्यांना सांगितलं की अशी महिला कणकवली गावची रहिवासी तुमच्याविषयी तक्रार घेऊन आली आहे की तुम्ही तिच्या पतीकडून रक्कम घेऊन गेलात आणि ती वापस आलात, त्याविषयी तुमची पुढची तक्रार द्यायला त्या इथे SP ऑफिसला आलेल्या आहेत, तुमचं काय म्हणणं आहे. त्यांच्या कानाला फोन लावलेला होता, त्यांना ऐकायला जात होतं, ते काय तिकडून म्हणत होते ते मला ऐकायला येणार कसं. मी खुर्चीत बसून गप्प ते बघत होते. फक्त त्यांनी सांगितलं की तू 1 पट्टीने तिला त्रास देणार, ती 10 पट्टीने तुला त्रास देणार, त्यामुळे हे आता कुत्र्या मांजराचा हा खेळ इथे संपवा आणि ही केस बंद करूया आपण. तू तिचं नाव आता याच्या पुढे घेऊ नकोस. जर काय तुला कोणी विचारलं या केस लावली तर ते उपस्थित नाही असं सांग आणि केस इथेच ती बंद कर. तिचं नाव केसमध्ये येता नाही, तू पण तिला तसला काय त्रास देता नाही, ती पण तुझ्याविषयी काही पुढे ऍक्शन घेणार नाही, असं करूया आणि आपण ही केस इथे बंद करूया असं तिने सांगितलं. ही SP कार्यालयातील एक महिला अधिकारी जी एका महिलेला जी न्याय मागण्यासाठी गेली आहे तिला हे उत्तर देते आहे. त्या SP कार्यालयातीच ही महिला अधिकारी आहे आणि ती महिलेला काय उत्तर देते आहे ऐका. मी सांगितलं की जर मला यापुढे कसला त्रास झाला आणि माझं केसमधून नाव नाही वगळलं तर मी काही शांत बसणार नाही, मी आणखी नाही पुढे जायची माझी तयारी आहे असं मी त्यांना सांगितलं. त्यांना मी विचारलं की लेखी तक्रार घेता का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. लेखी तक्रार काही देऊ नको, तू घरी जा असं सांगितलं. मी खाली आले. खाली त्या काउंटरला जिथे मला चिठ्ठी दिली होती त्या काउंटरला विचारलं हे लेखी तक्रार कुठे घेतात. त्यांनी सांगितलं पत्रव्यवहार विभागामध्ये जा आणि तिथे ती तक्रार द्या. मी त्या मॅडमांना काही कळवलं नाही की मी लेखी तक्रार देणार किंवा देत आहे असं काही न कळवता मी गपचूपपणे जाऊन ती तक्रार पत्र विभागामध्ये दिली आणि तिथून पोच घेऊन मी घरी आले आणि नंतर मी वर्तमानपत्रवाल्यांना भेटून तरुण भारतवाल्यांना भेटून ही घटना त्यांना सांगितली. असं हे घडलंय. साधारण आता ही 12 तारीखची मॅडम घटना आहे. 12 तारखेनंतर तुम्ही 15-16 तारखेला हे केला तक्रार दाखल केला. आता तिथून पोलीस स्थानकांमधून तुमच्यापर्यंत संपर्क साधण्याचा कोणी प्रयत्न केला आहे? 16 तारीखपर्यंत कोणी आले नाही. 16 तारीखला जेव्हा मी ओरोस मुख्यालयावरून आल्यानंतर 4 वाजता मला फोन आला तिथल्या एका सहकाऱ्यांचा की तुम्ही कबुली जबाबासाठी पोलीस स्टेशनला या. मी तिथे कबुली जबाबासाठी गेले. एका रूममध्ये कबुली जबाब घेण्यात आला. तिथे कॉम्प्युटरवर टाईप करून कबुली जबाब घेऊन त्याच्यावर माझी सही घेण्यात आली. त्यानंतर मी त्या कबुली जबाबामध्ये असंही दिलंय की जोपर्यंत ते आपली चुकी मान्य करत नाही तोपर्यंत मी आणि माझं नाव त्या केसमधून वगळत नाही तोपर्यंत मी माझी केसही मागे घेणार नाही आणि माझं नाव त्या केसमधून वगळून त्यांनी जाहीर चुकी मान्य करावी. मला त्यांना नोकरीवरून काढायचं नाही, कोणालाही नाही काढायचं आहे, कोणाच्याही पोटावर मला लाथ मारायची नाही. फक्त त्यांनी आपली चुकी झाली हे मान्य करावं आणि ते पण जाहीरपणे मान्य करावं आणि मला याच्या पुढे कसलाही त्रास होता नाही. जर मला काही त्रास झाला तर त्याला जबाबदार PSI डोंगरे राहतील असं मी तिथे कबुली जबाब देऊन मी घरी आले. अजूनही त्याविषयी काही ऍक्शन घेतलेली नाही. त्यामुळे दर्शकांनी आता पुढे मी ही केस पब्लिकला देत आहे. एकूणच या महिलेने जो संघर्ष केला आहे त्या संघर्षाला तिच्या धैर्याला कोकण नाव खरंच सलाम करते आहे.
मात्र मॅडम तुम्ही जो संघर्ष आणि जे धाडस दाखवलंय खरोखरच ते वाखाणण्यासारखं धाडस आहे. पोलिसांच्या अशा कित्येक अशा घटना असतात पोलिसांच्या विरोधात झालेल्या अन्यायाच्या, पण काय होतं सर्वसामान्य माणूस जो घाबरतो त्यामुळे तो पोलिसांविरुद्धच दाद मागायचं धाडस करत नाही. मात्र ते धाडस तुम्ही दाखवलात. अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? महिला कोणतीही असो, भले ती कर्मचारी असो किंवा घरातील साधी गृहिणी असो. मी पण एक गृहिणी आहे, माझंही शिक्षण जास्त नाही आहे, पण मला त्या शिक्षणाचा किंवा गृहिणीपणाचा अजिबात खंत नाही आहे. फक्त एक आहे की त्या महिला असू दे किंवा पुरुष असू देत, आत्मविश्वास हा महत्त्वाचा ठरतो. ज्या महिलेला आपल्या पूर्ण ताकदीचा आत्मविश्वास आहे आणि आपल्या घरातून जर तिला पाठिंबा आहे तर त्या महिलेने कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये. भलेही तुम्ही आता मी मगाशी पण सांगितलं इथे की तुम्ही सासू सुनांच्या जे TV सिरियल बघता त्यावेळी अशा पोलिसांच्या ह्याच्यावर ज्या सिरियली असतात, उदाहरणार्थ सावधान इंडिया मी कायम बघते. मी माझ्या मुलांनाही ज्या त्या सिरियल्स दाखवते, मुद्दाम दाखवते की काय दुनियेत घडतं आहे हे आपल्याला घर बसल्या जर बघायला मिळतं तर TV सिरियल त्या सासू सुनांच्या TV सिरियलचा काय उपयोग आहे, ज्यातून आपल्याला ज्ञान मिळत आहे आणि आत्मविश्वास मिळतो आहे आणि काही पुढे लढण्यासाठी जर तुम्हाला एक प्रेरणा मिळते आहे तर त्या सिरियल्स बघा आणि त्या सिरियल्समधून शिका आणि तिथून तुम्हाला 20% काही आज कॉन्फिडन्स मिळतो आहे ना तर उद्या 100%वर असेल जसा मला आहे. असं जी आपण घटना TV वर बघतो सावधान इंडियामध्ये ती आपल्याला नवीनच असते. मी म्हणतो की आपण घरात बसतो, आपल्याला त्याच्याविषयी काहीच माहिती नसतं. भलेही तुम्ही सामान्य गृहिणी तुम्हाला पेपर वाचायला तुम्हाला घरात वेळ नसेल, पण अशा सिरियल बघून तुम्हाला समजतं की जगात काय घटना घडतायत. त्या अन्याय सहन करणं हा एक मोठा गुन्हा आहे. असा गुन्हा आहे की त्या अन्याय सहन करण्याला माफी नाही असाही गुन्हा आहे असं मला वाटतंय. जर तुमची काही चुकी नसेल तर का भीता, का डरता, त्याला तोंड द्यायची हिंमत दाखवा. ताकद असली तर आता पुढची मंजिल आपल्याला सहज मिळून जाते. त्यामुळे आपण फुल कॉन्फिडन्सली 100% कॉन्फिडन्स मनात बाळगा की मी ते करू शकते आणि मी ते करणारच. मी जे मनात आणते ते मी करून दाखवतेच असा तुम्ही एक कॉन्फिडन्स मनात बाळगा. तुमच्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. एकूणच शीतल सावंत यांच्या धैर्याला पुन्हा एकदा सलाम, त्यांच्या हिमतीला सलाम, त्यांच्या धाडसाला सलाम, त्यांच्या संघर्षाला सलाम. शीतल सावंत आज या आमच्या कोकण नावच्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी सगळं रामायण इथे कथन केलं. अर्थात ते पोलीस, तथाकथित पोलीस आहेत की कोण भामटे आहेत, जे काय आहे ते पोलिसांचं शोधणं हे काम होतं. सर्वात महत्वाची आणि जबाबदारीचं जे काम होतं ते कणकवली पोलिसांना होतं, कारण त्यांनी आगाऊ पोलिसांना कळवलं होतं की असे लोक जे कोण आहे ते पैसे रिटर्न करण्यासाठी येत आहेत, तुम्ही कोणतरी साधा माणूस पाठवा. खरंच पोलिसांची जबाबदारी पोलीस विसरत चालले. असे अनेक प्रश्न आहेत. याआधी सुद्धा कोकण नावने पोलिसांच्या काही कारनामे उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताही या शीतल सावंत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांनी जे हे सगळं रामायण सांगितलं त्यावरून पुन्हा एकदा असं अधोरेखित होतंय की खरंच पोलिसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे का? पोलीस आपल्या कर्तव्याला अगदी कर्तव्य बजावतायत का? कसोशीने कर्तव्य बजावतात का? असे असंख्य प्रश्न आहेत. मी या निमित्ताने पुन्हा एकदा आमच्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत ते अमोल गावकर हे नवीन आलेले आहेत. अगदी त्यांचा दरारा आहे, कार्यतत्पर आहेत. अनेक अवैध धंदे जिल्ह्यातले बंद झालेले आहेत. ते या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि जे जे दोषी पोलीस असतील, जे जे दोषी कर्मचारी असतील, इव्हन ते कणकवली पोलीस कार्यालयातील असतील किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयातील, त्या सर्वांनाच याचा जाब विचारतील आणि योग्य ती कारवाई करतील. मात्र मित्रांनो, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा शीतल सावंत यांचं कौतुक करायला हवं. त्यांनी जे धाडस दाखवलंय त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. एक महिला असून कशी ती स्ट्रगल करते, कसा संघर्ष करते, खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. पोलिसांचे अत्याचार हे अमाप आहेत. जर शोधायला गेलो तर ढिगभर सापडतील, पण लोक घाबरतात की पोलिसांविरुद्ध जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्या विरुद्धच आवाज कसा उठवायचा आणि तो कोणाकडे उठवायचा. आणि ही कुठेतरी भीती ही खरंच सत्य आहे, कारण आज हा शीतल सावंत यांना अनुभव आलेला आहे. त्या पोलिसांच्या अंबरनाथ पोलिसांच्या तक्रारी घेऊन कणकवली पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना जी वागणूक मिळाली, त्यांनी जी उत्तरे मिळाली, त्यांना पुन्हा हे अधोरेखित होतंय की कायद्याचे रक्षक आता कायद्याचे रक्षक राहिलेले नाही आणि अशा काही 2-4 कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस विभागच बदनाम होत चाललाय. हे थांबणार का? आणि जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अमोल गावकर हे थांबवणार का आणि दोषींवर कारवाई करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या दिवसात आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर सापडेल आणि अधीक्षक साहेब नक्कीच कारवाई करतील. कारण एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व पाहता
त्यांचा करारी बाणा पाहता ते नक्कीच अशा दोषींवर कारवाई करतील आणि या महिलेच्या संघर्षाला न्याय मिळेल एवढी आशा बाळगायला हरकत नाही. तुम्हाला जर या केसमधून वगळायचं असेल आणि तुम्हाला अटक व्हायची नसेल तर तुम्ही आता एवढी रक्कम आम्हाला दिली पाहिजे. आकडा एवढा 50,000चा मोठा होता, त्यामुळे हे घाबरले आणि 25,000 आम्हाला दिले पाहिजे. चिंगारी है, भारत की शान है, ये नारी नहीं चिंगारी है.